विद्युत रोहित्राची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील 5 जणांना पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथकानं अटक केली आहे। भास्कर रंगनाथ केवळ वय वर्ष 24, राहणार पिराचीवाडी, तालुका जुन्नर, दीपक लहू भालेकर वय वर्ष 30, राहणार ढगाडवाडी, एनेरे, तालुका जुन्नर, सुखदेव नांगरे वय वर्ष 24, राहणार हिवरे तर्फे, नारायणगाव, तालुका जुन्नर, राजेंद्र भालचंद्र भालेकर वय वर्ष 33, ढगाडवाडी, तालुका जुन्नर, कृष्णा बबन जाधव वय वर्ष 30, मिडगुलवाडी, कानूर मेसाई अशी पुणे अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींची नावं असून आरोपीकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली 2 चारचाकी वाहनं, चोरी केलेल्या 137 किलोग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारा, प्लेटा असा एकूण 8,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। 17 मार्च 2026 रोजी पुणे नाशिक नारायणगाव बायपास जवळील मांजरवाडी रस्त्यावर संशयित आरोपींना ताब्यात घेतले। पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, पुरंदर, दौंड तालुक्यातील 23 विद्युत रोहित्रांची चोरी केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे। स्थानिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, प्रवीण सपांगे, पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, विक्रमसिंह तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, राजू मोमीन, महिला पोलीस हवालदार सुजाता कदम या पोलीस पथकानं ही कामगिरी केली आहे।